जर करत असतील किंवा विरोधक करतात त्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणारी अवल्याद या महाराष्ट्रात जिवंत राहता कामा नये या मताचा मी आहे. मी सरकारचा निषेध म्हणून केलेलो नाहीये. मी विरोधकांनी विरोधकांनी जे आंदोलन केले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या सन्मानात सत्ता आणि विरोध येतच नाही. सर्व विधिमंडळाचे सहकारी त्यांनी एकत्र येऊन हा मुद्दा उचलला पाहिजे. राहुल सोलापूरकर सुट्टा कामा नये आणि प्रशांत कोरटकर सुद्धा सुट्टा कामा नये आणि अबू आझमी सुद्धा सुट्टा कामा नये. पण ते आंदोलन करतात. भगतसिंग कोश्यारी संदर्भात तुमची काय भूमिका आहे? भगतसिंग कोश्यारींचा वक्तव्याचा मी वेळोवेळीच विरोध केलेला आहे. सत्ता असो नसो भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल जे काही विधान केलं होतं त्याचा सुरुवातपासून मी निषेध करत आहे. झालं नाही 10 तास सहभागी होणं काय 2 मिनिटं सहभागी होणं आणि 16 विधान परिषदेमध्ये तो मुद्दा मांडणार आहे. कोरटकरला देशद्रोहाच्या खाली अटक झाली पाहिजे आणि सोलापूरकर सुद्धा तो पुण्या संघटनेचं सोलापूरकर आहे त्याला का मोकाट सोडलं जातंय याची सुद्धा शहानिशा झाली पाहिजे. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आंदोलन होतं विरोधकांचं, मात्र तुम्ही सुद्धा उभे राहिलेले. नेमकी मागणी काय तुमची? विरोधकांचं आंदोलन लोटू नका लोटून जात. विरोधकांचं आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आहे आणि शिवाजी महाराजांचा सन्मान ज्या वेळेस हा विषय येतो त्यावेळेस सत्ताधारी विरोधक या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो की प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर आणि अबू आझमी या तिघही एकाच मालेचे मनी आहेत आणि जाणीवपूर्वक अशी वादग्रस्त विधानं करून म्हणजे शिवाजी महाराज शंभूराजी इतकं तुम्हाला सोपा विषय वाटतात का? एकीकडे आम्ही महाराष्ट्राची अस्मिता आहे म्हणतो महाराष्ट्राच्या आणि अशा प्रकारे प्रशांत कोरटकर त्याचं त्या बाबतीत खालच्या पातळीवर बोलत असतो इंद्रजीत सावंतांसारख्या इतिहास संशोधकांना. ठीक आहे तुमचे वैचारिक मतभेद असू द्या ना भामट्यांनो, पण ज्या प्रकारे तुम्ही जिजाऊ साहेबांवर बोललात ते कधी सहन होण्यासारखं नाही. त्यामुळे त्या प्रशांत कोरटकर वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तशी अवल्याद महाराष्ट्रात जिवंत कशी राहते, जिवंत राहता कामा नाही. ही लोक त्यांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे. वारंवार अशा प्रकारची वक्तव्य सातत्याने राज्यात होतात. नेमकं का होतं? हा मुळात असं सुद्धा म्हटलं जातं की हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न, कारण काल ज्या प्रकारे मुद्दा झाला होता समोर आला होता धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा मुद्दा नेमकं काय? नवा एक लक्षात घ्या, अबू आझमींनी आता जे वक्तव्य का करावं? काय संबंध आहे अबू आझमींचा औरंगजेबाचा? औरंगजेबाला तुम्ही रहमतुल्लाह आले म्हणता. ज्या औरंगजेबानी दारा शिको सख्या भावाला मारलं, स्वतःच्या आई वडिलांना कैद केलं, तो औरंगजेब क्रूर कर्मा तो तुमचा उत्तर प्रशासक कसा असू शकतो? आणि हे वक्तव्य इथंच काढण्याची काय गरज आहे? त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्यावर मला संशय येतोय.